नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो. बघू शकताय बघा, ब्रेकिंग न्यूज. शेतकऱ्यांना मिळणार 94 कोटी रुपयाचा पीक विमा भरपाई मित्रांनो. हे बघा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 94 कोटी रुपये नुकसान भरपाई मित्रांनो. आता कोणकोणते जिल्हे आहे, नेमकी बातमी आहे कधीची, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर आता समोर माहिती बघूया. हे बघा, माहिती कधीची आहे, 3 मे 2025 रोजीची माहिती मित्रांनो. महाराष्ट्र वेबसाईटवर आलेले. हे बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी समोर येत आहे. खरीप 2024 नैसर्गिक हंगामात मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे राज्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी पीक विमा कंपनीकडे दावासुद्धा दाखल करण्यात आला होता. यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. हे बघा, राज्य सरकारने खरीप 2024 हंगामातील पीक नुकसानीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या विशिष्ट ट्रिगर हंगामानुसार केलेले होते अनुदान मित्रांनो. 1 नंबरला आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, 2 नंबरला आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि एकूण आणखीन पुढे 3 जिल्हे मित्रांनो, ते सुद्धा समोर बघूया. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 298 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे मित्रांनो. आता 30 एप्रिल 2025 रोजी यापैकी 122 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात आले, पण अजून सुद्धा बँक खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे जवळपास ते आणि हे दोन मिळून जवळपास 298 कोटी रुपये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली मित्रांनो. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील जवळपास 3 कोटी रुपये नुकसान भरपाई जमा झाली, परंतु संपूर्ण रक्कम आणखी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तर सातारा जिल्ह्यातील जवळपास फक्त 56 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 52 लाख रुपये आधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील फळे आणि भाजीपाला या प्रमुख पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. इतर काही जिल्ह्यांचे अपडेट जर बघायचे असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर याबद्दल माहिती घेऊन येण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.